हॅलो एव्हरीवन, आपण घेऊन आलो आहोत वर्ग 8वी 9वी आणि 10वीच्या मुलांसाठी नीट जेई फाउंडेशन कोर्स. याचा मागील एक व्हिडिओ आपण आतापर्यंत तयार केलेला आहे. आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे. आपण पाहत आहात की बायोलॉजीमधील सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जर कोणता असेल तर तो आहे सेल बायोलॉजी. आपण सेल बायोलॉजीपासून सुरुवात केलेली आहे. आजचा त्याचा हा दुसरा व्हिडिओ. पहिला व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. चला तर मग जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत डिफरन्स बिटवीन द प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक सेल. आतापर्यंत तुम्ही सेलचं नाव तर ऐकत आले की सेलचे प्रकार असतात, सेल युनिसेल्युलर असतात, सेल मल्टीसेल्युलर असतात. पण प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक म्हणजे काय? तर बघा, ज्या सेल कमी डेव्हलप झालेल्या आहेत, ज्या सेल कमी डेव्हलप झालेल्या आहेत त्या प्रोकॅरियोटिक आहेत. आणि ज्यांचं फार डेव्हलपमेंट झालेलं आहे, फॉर एक्झाम्पल आपल्या ह्युमनच्या ज्या सेल आहेत फार त्याची मोस्ट डेव्हलपमेंट झालेली आहे, मग अशा प्रकारच्या सेल म्हणजेच काय तर यूकॅरियोटिक सेल. यांच्यातला डिफरन्स काय आहे हे आपल्याला आज बघायचं आहे. तर सगळ्यात पहिला डिफरन्स बघा, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नो ट्रू न्यूक्लियस. यांच्यामध्ये न्यूक्लियस ट्रू नाही आहे, म्हणजे न्यूक्लियस डेव्हलप झालेलं नाही यांच्या बॉडीमध्ये. आणि आपण इकडे यूकॅरियोटिक सेलमध्ये पाहिलं तर ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट, म्हणजे यांच्या बॉडीमधलं न्यूक्लियस डेव्हलप झालेलं आहे. बघा, प्लांट सेल असेल, एनिमल सेल असेल, दोघांच्याही बॉडीमध्ये काय आहे? तिथे न्यूक्लियस आहे आणि वेल डेव्हलप आहे. हा सगळ्यात पहिला फरक. न्यूक्लियस इज नो डेव्हलप, न्यूक्लियस इज वेल डेव्हलप. त्यानंतर बघा, स्मॉल साईज. प्रोकॅरियोटिक सेल ह्या जनरली स्मॉल साईजच्या असतात आणि ह्या कशा आहेत तर यूकॅरियोटिक सेल आहेत लार्ज, खाऊन खाऊन फुगलेल्या आहेत, बिलकुल त्या मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत. प्लांट सेल, ॲनिमल सेल मोठ्या मोठ्या सेल आहेत, लार्जर सेल आहेत. आणि ह्या सेल कशा आहेत? बिचाऱ्या स्मॉलर सेल आहेत. या बॅक्टेरियासारख्या. बॅक्टेरियाची बॉडी स्मॉल सेलपासून बनलेली आहे. त्यानंतर बघा, नो मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स. यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे ऑर्गॅनल्स नाहीत. यांचा जर आपण विचार केला तर यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे सेलच्या आत ऑर्गॅनल्स नाहीत, पण यांच्यामध्ये आहेत. यांच्यामध्ये ऑर्गॅनल्स प्रेझेंट. मग कोणते ऑर्गॅनल्स असतात तर सेलच्या आतमध्ये तिथे न्यूक्लियस राहते, तिथे क्लोरोप्लास्ट आहेत. इकडे पाहायला गेलो आपण तर मायटोकॉन्ड्रिया आहे, एंडोप्लास्टिक रेटिक्युलम आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनल्स आहेत आणि ते त्या सेलमध्ये त्यांचे स्वतःचे फंक्शन हे पार पडत असतात. आणि यांच्या बॉडीमध्ये तसे कोणत्याच प्रकारचे ऑर्गन नाही. सिंपल बॉडी आहे, सिंगल सेल आहे, सिंपल बॉडी, कोणत्याच प्रकारचे ऑर्गॅनल्स नाहीत. सिंपल स्ट्रक्चर आणि यांचं स्ट्रक्चर कसं कॉम्प्लेक्स. आता साहजिक आहे, कोणत्याच प्रकारचे ऑर्गॅनल नसल्यामुळे ही सेल कशी आहे एकदम सिंपल आहे. आणि यांच्यामध्ये खूप सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन बघा तुम्हाला दिसत आहेत. क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया वगैरे वगैरे, व्हॅक्युल्स वगैरे, हे सर्व काही यांच्यात असल्यामुळं यांचं स्ट्रक्चर कसं बनलं? एकदम कॉम्प्लेक्स बनलं, कठीण बनलं यांचं स्ट्रक्चर. आता यांचं एक्झाम्पल जर घ्यायचं झाल्यास बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरिया हे प्रोकॅरियोटिकचं एक्झाम्पल आहे. आणि यांच्यामध्ये प्लांट्स, ॲनिमल हे सगळ्या प्रकारच्या ज्या सेल आहेत ह्या कशा असतात? यूकॅरियोटिक असतात. मग अशा प्रकारे जर तुम्हाला 2 मार्क्ससाठी हा प्रश्न पेपरमध्ये आला की प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय आणि यूकॅरियोटिक सेल म्हणजे काय, किंवा फिल इन द ब्लँक्स आल्या, किंवा पुढे नीटच्या हिशोबाने तयारी होण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे प्रश्न आले तर आपण ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया, डिफरन्स बिटवीन द प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. प्लांट सेल काय असतात, ॲनिमल सेल काय असतात हे आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे. चला तर मग, प्लांट सेल बघा, ही प्लांटची एक सेल आहे. आणि इकडे तुम्हाला दिसत आहे ॲनिमल सेल, ही ॲनिमल सेल आहे. काय फरक दिसतो बरं तुम्हाला दोघांमध्ये? प्लांटसुद्धा सेलपासून बनलेलेच आहेत आणि ॲनिमलची बॉडीसुद्धा सेलपासूनच बनलेली आहे. परंतु प्लांटच्या सेल हे अशा प्रकारचे आहेत, यांच्या बाहेर सेलवॉल प्रेझेंट आहे. बघा, नाव दिलेलं आहे सेलवॉल प्रेझेंट. ही बाहेरचं जे कोटिंग आहे याला आपण सेलवॉल म्हणतो. ही सेलवॉल असते. एखाद्या झाडाचं आपण जर खोड पाहिलं तर वरून जी कोटिंग असते त्या वरच्या कोटिंगला काय म्हटलेलं आहे? सेलवॉल म्हटलेलं आहे. परंतु ॲनिमलची बॉडी जर पाहिली तर ॲनिमलच्या बॉडीमध्ये सेलवॉल अब्सेंट आहे. आपल्या बॉडीवर सेलवॉल नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बॉडीवर वरून सेलवॉल नाही. सेलवॉल कोणाकडे असते? प्लांटकडे. मग आपल्या बॉडीवर वरून काय बरं? स्किन नाही का? आहे. त्या स्किनला प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हटलेलं आहे. आपल्या स्किनला काय म्हणतात? प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. आणि त्यांना काय म्हटलेलं आहे? सेल वॉल. मग त्यांच्या बॉडीत सेलवॉल, त्यांच्या बॉडीत प्लाझ्मा मेम्ब्रेन नाही का? हो आहे. कुठे आहे तर ही बाहेरची सेल वॉल जर आपण सोडली तर याच्या आतून अजून एक कोटिंग असते, त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतात. म्हणजे त्यांच्याकडे 2 आहेत, 2 कोटिंग आहेत. एक आहे सेल वॉल आणि दुसरा आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर आपल्याकडे फक्त ॲनिमलच्या बाबतीत जर विचार केला तर फक्त काय आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे फक्त. त्यानंतर क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे
प्लांटच्या सेलमध्ये. आपल्याला माहिती आहे की झाडं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, फोटोसिंथेसिस करतात. ते ॲनिमल करू शकत नाहीत. स्वतःचं अन्न स्वतः ॲनिमल तयार करू शकत नाहीत. फक्त ॲनिमल प्लॅन्टपासून अन्न घेतात, प्लॅन्टच्या आधारे स्वतःचं जीवन जगतात. परंतु प्लॅन्ट्स कोणालाच अन्न मागायला जात नाहीत, स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. उन्हात उभे राहतात, दिवसभर फोटोसिंथेसिस करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. का बरं? कारण त्यांच्या बॉडीमध्ये क्लोरोप्लास्ट नावाचा हा घटक आहे. परंतु तो घटक ॲनिमलच्या बॉडीमध्ये कसा आहे? ॲब्सेंट आहे. म्हणून ॲनिमल स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. जर आपल्या बॉडीमध्ये अशा प्रकारचं, ॲनिमलच्या बॉडीमध्ये जर का अशा प्रकारचं क्लोरोप्लास्ट असतं तर आपण सुद्धा स्वतःचं अन्न स्वतः तयार केलं असतं. आपल्यासुद्धा डोक्यावर वॉटरमेलन आले असते, आपल्यासुद्धा डोक्यावर पपया आले असते, काजू आले असते, बदाम आले असते. दिवसभर खायचंच काम केलं असतं, तुम्ही तोडले खाल्ले, आहे का नाही? त्यामुळे ॲनिमल्स जे आहेत त्यांना क्लोरोप्लास्ट नसल्यामुळे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, ते दुसऱ्यावर डिपेंड आहेत. त्यांना हेटेरोट्रॉपिक म्हणतात. आणि जे प्लॅन्ट्स आहेत स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात ड्यू टू द क्लोरोप्लास्ट. ही गोष्ट ध्यानात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल. यांचं व्हॅक्यूल जर पाहिलं तर यांना एकच व्हॅक्यूल आहे आणि ते सुद्धा खूप मोठं आहे, मोठं व्हॅक्यूल आहे. लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल म्हटलेलं आहे. म्हणजे त्या व्हॅक्यूलमध्ये त्यांच्या जे काही एक्सेसिव्ह गोष्टी आहेत, त्यांच्यातले जे टाकाऊ पदार्थ आहेत, जे वेस्ट मटेरियल आहेत, ते व्हॅक्यूलमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात काही दिवसाकरता, काही वेळाकरता. आणि इकडे ॲनिमलच्या बाबतीत जर विचार केला तर इथे एकच नाहीत, इथे खूप सगळे व्हॅक्यूल्स आजूबाजूला तुम्हाला पसरलेले दिसतील. म्हणजे एकापेक्षा जास्त व्हॅक्यूल्स हे ॲनिमलच्या बॉडीमध्ये आहे. पण प्लॅन्टच्या बॉडीमध्ये फक्त एकच व्हॅक्यूल येते आणि ते सुद्धा कसं असते? लार्ज राहते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण शेपचा जर विचार केला तर फिक्स रेक्टँग्युलर शेप आहे प्लॅन्टचा. म्हणजे प्लॅन्टचा शेप तुम्ही बघा, अशा प्रकारचा फिक्स रेक्टँग्युलर शेप आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. परंतु ॲनिमल सेलचा जर विचार केला तर काही अशा ओव्हल स्वरूपाच्या, काही राऊंड स्वरूपाच्या, तर काही इरेग्युलर स्वरूपाच्या सुद्धा वेगवेगळ्या सेल असतात. म्हणजे ॲनिमल सेल ह्या डिफरंट काइंडच्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यांचा शेपचा विचार आपण केला तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे शेप त्यांच्यात आपल्याला पाहायला भेटतात. परंतु यांच्यात तसं होत नाही, यांच्यामध्ये फिक्स अशा प्रकारचा रेक्टँग्युलर हा शेप असतो. आता पुढील पॉईंट आहे फोटोसिंथेसिस. तर या दोघांपैकी फोटोसिंथेसिस कोण करते सांगा बरं तुम्ही? तर फोटोसिंथेसिस करतात प्लॅन्ट. कारण त्यांच्या बॉडीमध्ये काय आहे? अशी एक वस्तू आहे की ती फोटोसिंथेसिससाठी उपयोगी पडते. ती वस्तू कोणती बरं? यस, तर ती आहे क्लोरोप्लास्ट. यांच्या बॉडीमध्ये क्लोरोप्लास्ट आहे, त्यामुळे हे फोटोसिंथेसिस करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. यांच्या बॉडीमध्ये मात्र ॲनिमलच्या बॉडीमध्ये फोटोसिंथेसिस नावाची प्रोसेस ही ॲब्सेंट आहे. ती प्रोसेस त्या ठिकाणी होत नाही. याचं कारण असं आहे की त्यांना क्लोरोप्लास्ट नाही. जर त्यांच्या बॉडीत क्लोरोप्लास्ट असतं तर त्यांनी सुद्धा स्वतःचं अन्न स्वतः तयार केलं असतं. नसल्यामुळे त्यांना हेटेरोट्रॉप्स म्हणतात, तर यांना ॲटोट्रॉप्स म्हणतात. त्यानंतर बघा फूड स्टोरेज. आता फूड प्लॅन्ट स्वतः तयार करतात, पण ते कोणत्या स्वरूपात ठेवतात? तर ते स्टार्च या स्वरूपामध्ये ते स्टोअर करून ठेवतात. आणि ॲनिमलच्या बॉडीमध्ये जे एक्सेसिव्ह फूड आहे तर ते कुठे स्टोअर करतात? आता ॲनिमल तर काही स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकत नाही, परंतु बॉडीमध्ये आलेलं जे काही फूड आहे, बाहेरच्या अन्नाच्या माध्यमातून जे फूड आपल्या बॉडीमध्ये जात आहे ते उरल्यानंतर, म्हणजे एनर्जी खर्च झाल्यानंतर जे शिल्लकचं फूड उरते ते कुठे स्टोअर होते? तर ते ग्लायकोजेन या स्वरूपामध्ये स्टोअर होते. म्हणजेच ॲनिमलच्या बॉडीमध्ये ग्लायकोजन स्वरूपात स्टोअर होते आणि यांच्या बॉडीमध्ये स्टार्च स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ते स्टोअर होते. अशा प्रकारे बालमित्रांनो, ॲनिमल सेल्स आणि प्लॅन्ट सेल्स यांची या ठिकाणी आपण माहिती पाहिली. तर दोघांचा जर आपल्याला डिफरन्स विचारला तर अशा प्रकारे आपण पेपरमध्ये हा डिफरन्स लिहू शकतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. तसेच अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज उपलब्ध व्हावेत याकरता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचावा यासाठी आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तसेच लाईक करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.